हॅलो फ्रेंड्स, रॉयल एनफील्डची गाडी घेत असाल तर जरा विचार करून घ्या. हे बघा, 4 ते 5 वेळा माझ्या गाडीची बेरिंग फुटलेली आहे. बघू शकता काय हाल झाला आहे माझ्या गाडीचा. आणि प्लीज स्टोरी वगैरे टाकत असाल तर प्लीज स्टोरी पोस्ट असं काही टाकत जाऊ नका. गाडीला नजर लागते. हे बघू शकता 3-4 बेरिंग फुटलेले आहेत. आणि गाडी घेताना खूप विचार करून घेत जावा. गाडी कुठे काय धोका देईल असं काय सांगता येत नाही. पण एक जीवाची काळजी म्हणून व्यवस्थित चालवत जा आणि नीट काळजी वगैरे घेत जा. तर बघू शकता किती प्रॉब्लेम झालेला आहे गाडीला. आणि नशीब माझा जीव वाचला. खूप गाडी त्रास देत होती. मी चाललो होतो 1 मेला चाललो होतो मी आपल्या छत्रपती संभाजीनगरला. तर तिकडे जाताना हा मला प्रॉब्लेम झाला. मी जेव्हा बायपासला गेलो तर बायपासच्या आसपास मला तिकडे हा प्रॉब्लेम झाला. आणि मी गाडी आणली होती आपल्या बीड सर्व्हिस सेंटरला, शोरूमला आणली होती गाडी तर दाखवायला. तर ते 3-4 वेळा गाडीच्या बेरिंग फुटलेल्या आहेत. तर माहीत नाही असं का प्रॉब्लेम झाला आहे. तुमच्याही गाडीला असं काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. आणि ह्या न्यू गाड्या ज्या आहेत ह्यांना प्रॉब्लेम होते का, तुमच्याही कुठल्या गाडीला प्रॉब्लेम झालेला आहे का, नक्की मला सांगा. कारण की एवढी मोठी गाडी घेणं आणि एवढ्या लांबचा प्रवास करणं सोपा नाही मित्रांनो. कारण की खूप काही त्रास सहन केला आहे मी. अजूनही मला खूप प्रॉब्लेम चालू आहे. आता हे बघू शकता तुम्ही किती प्रॉब्लेम झालेला आहे गाडीला. आता हे का होतं आहे, कशामुळे होतं आहे माहीत नाही. पण हे 3-4 बेरिंग तुम्हाला दिसत आहे बॉक्स, तर हे मला प्रॉब्लेम झालेला आहे. पण नक्कीच विचार करा गाडी घेताना. आणि जीवाची काळजी घेत जा. सर्वच लांब जाताना व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक करत जा. गाडीला स्प्रे वगैरे करत जा. आणि गाडी घेताना खूपच 10 वेळा विचार करा. 10 वेळा तर नाही पण 100 वेळा विचार करा. हा प्रॉब्लेम तुम्हालाही होऊ नये कधी.